नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि मी इयत्ता 10वीच्या मुलांना आज शिकवणार आहे हिंदी लोक भारती. तर पुष्कळ मुलांना फारच कन्फ्युजन होतं हिंदीमध्ये, कारण की मराठी माध्यमातील असल्यामुळे हिंदीमधले काही अक्षरं जी आहेत त्याच्यामध्ये मुलांना फारच कन्फ्युजन असते आणि ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, कसं करायचं अभ्यास, ह्या हिंदीमधला अभ्यास कशा प्रकारे करायचं, ह्याची उत्तरं कशा प्रकारे लिहायची, ह्या सगळ्यांचं मी मार्गदर्शन तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये करणार आहे आणि तेही अतिशय सोप्या भाषेत. ठीक आहे? तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू, आणि केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करा, कारण की माझं चॅनल आहे ॲब्सोल्युटली फ्री, मोफत मोफत मोफत. त्यामुळे इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना बिनधास्त फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक, आणि जेणेकरून ती मुलंसुद्धा ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरी बसल्या बसल्या छान प्रकारे अभ्यास करू शकतील. ठीक आहे? आणि तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही आहे. आता तुम्ही शालिनी हुबलीकरची विद्यार्थी आहात, त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मी 100% तुमचे प्रॉब्लेम्स दूर करणार, ह्याची मी गॅरंटी देते. ठीक आहे? तर सर्वप्रथम आज आपण काय शिकणार आहोत? तर आज आपण शिकणार आहोत पहिली इकाईमधील भारत महिमा. भारत बाबा सगळ्यांनाच माहिती आहे, भारत आपला देश आहे, हो की नाही? तर भारताची महिमा ह्या कवितेमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. ठीक आहे? तर करूया का सुरुवात? ओके, तयार आहात ना तुम्ही? शाबाश. तर लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला कवी, लेखक, कवयित्री, लेखिका यांची नावं सुद्धा लक्षात ठेवायची आहेत, कारण की जोड्या लावामध्ये तुम्हाला ह्या लोकांच्या सुद्धा नावांच्या आणि धड्यांच्या जोड्या विचारल्या जातात, किंवा तुम्हाला असा एक तक्ता दिला जातो, त्याच्यामध्ये ह्यांनी काय लिहिलं, कसं लिहिलं, किती लिहिलं, कशाबद्दल लिहिलं, त्याच्या मागचं उद्देश काय होतं. जेव्हा हे आपण प्रश्नपत्रिका सोडवू ना मुलांनो, तेव्हा तुम्हाला सगळं समजेल. ठीक आहे? तर आता तुम्ही जे जे मी इन्स्ट्रक्शन्स देते ना तुम्हाला, तेवढ्या लक्षात ठेवा. ठीक आहे? तर हे कोणी लिहिलं आहे? तर जयशंकर प्रसाद यांनी. तर त्यांची आपण माहिती घेऊया. परिचय म्हणजे त्यांच्याबद्दल आपण काय घेऊया, माहिती घेऊया. जन्म 1890, वाराणसी, उप्र म्हणजे उत्तर प्रदेश. मृत्यू 1937, वाराणसी, उत्तर प्रदेश. परिचय: जयशंकर प्रसाद जी छायावादी युग के 4 स्तंभों में से एक है. आप बहुमुखी प्रतिभा के धनी है. तर ते एक अतिशय चांगले लेखक होते आणि त्यांच्यामध्ये फार जास्त टॅलेंट होतं. ठीक आहे? कवि, नाटककार, कथाकार, उपन्यासकार तथा निबंधकार के रूप में आप प्रसिद्ध है. ते कविता लिहायचे, नाटकं लिहायचे, कथा लिहायचे, उपन्यास म्हणजे मोठ्या मोठ्या कहाण्या पण लिहायचे, तथा निबंधकार म्हणजे निबंध सुद्धा ते लिहत असत. आपके रचनाओं में सर्वत्र भारत के गौरवशाली अतीत, ऐतिहासिक विरासत के दर्शन होते हैं. तर आतापर्यंत त्यांनी ज्या काही कविता वगैरे लिहिल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला काय दिसून येतं, तर त्यांनी आपल्या कवितांमध्ये आपल्या भारताबद्दल आणि आपल्या भारताच्या गौरवाबद्दल, आपल्या भारतीय इतिहासाबद्दलची छवी त्यांच्या आणि दर्शन आपल्याला त्यांच्या कवितांमधून होते. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा कविता वगैरे वाचतो की नाही, तर ते जे शब्द असतात ना कवीचे, त्याच्या मागचा जो अर्थ असतो ना, तो समजून घेणं फार महत्त्वाचा असतो. ठीक आहे? तर आता कळेलच तुम्हाला पुढे. प्रमुख कृतियां म्हणजे त्यांनी जे मुख्य काय काय लिहिलेले आहेत ते: झरना, आसू, लहर, काव्य, कामायनी, महाकाव्य, स्कंदगुप्त, चंद्रगुप्त, ध्रुव स्वामीनी ऐतिहासिक नाटक आहे हे, प्रतिध्वनी, आकाशदीप, इंद्रजाल हे कहाणी संग्रह आहेत, आणि कंकाल, तितली, इरावती हे काय आहेत, त्यांचे उपन्यास आहेत. उपन्यास म्हणजे मोठे मोठे पुस्तकं लिहिलेले असतात ना, त्याला उपन्यास असं म्हणतात. ठीक आहे?
तर आता पद्य संबंधी तर काय आहे या कवितेमध्ये? तर पद्य संबंधी प्रस्तुत कविता में कवि ने अपने देश के गौरवशाली अतीत का सजीव वर्णन किया है. आता आपल्या भारताच्या इतिहासामध्ये घडून गेलेल्या काही अभिमानास्पद घटना त्यांनी या कवितेमधून आपल्याला परत एकदा जिवंत करून सांगितलेल्या आहेत. कवि का कहना है कि हमें अपने देश पर गर्व करते हुए उसके प्रति अपना सर्वस्व निछावर करने के लिए हमेशा तत्पर रहना चाहिए. तर कवींचं काय म्हणणं आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला आपल्या देशाबद्दल काय असला पाहिजे? गर्व म्हणजे अभिमान असला पाहिजे आणि प्रसंग पडल्यास आपल्याला आपलं सर्व काही त्याग करायची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. सर्वस्व निछावर करने के लिए हमें तत्पर रहना चाहिए म्हणजे वेळ पडला तर प्राणही देण्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे. कोणासाठी? तर आपल्या देशासाठी. तर हे मेसेज त्यांनी आपल्या या कवितेतून आपल्याला दिलेलं आहे. अतिशय सुंदर आहे ही कविता. जेव्हा तुम्हाला समजेल ना मुलांनो तेव्हा तुम्हाला फार आवडेल बघा. ठीक आहे, तर आपण करूया सुरुवात. हिमालय के आंगन में उसे किरणों का दे उपहार, उषा ने हंस अभिनंदन किया और पहनाया हीरक हार. आता हिमालय के आंगन में, हिमालय पर्वत जो आहे त्या हिमालय पर्वताच्या अंगणात किरणों का दे उपहार. आता हिमालय पर्वतावरून जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्याची जी कोवळी किरणे असतात ना त्यांना त्यांनी काय सांगितलं आहे? उपहाराची उपमा दिलेली आहे. तर हिमालय के आंगन में उसे किरणों का दे उपहार, उषा ने हंस अभिनंदन किया और पहनाया हीरक हार. उषा, आता उषा म्हणजे मुलीचं नाव नाहीये इकडे. हा मग बोला रे उषा 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 नाही, उषा म्हणजे मुलीचं नाव नाहीये. उषा म्हणजे पहाट, सकाळ, प्रभात. तर उषाने हस अभिनंदन किया, तर जी सकाळ झाली होती तिने हसून त्याचं अभिनंदन केलं, त्याचं स्वागत केलं. और पहनाया हीरक हार. आता हिऱ्यांची माळा कशाला म्हटलेली आहे? तर हे जे हिमालय पर्वत कसं असतं आपलं बर्फाच्छादित असतं माहिती आहे ना तुम्हाला. त्याच्यावरती बर्फ असतो आणि जेव्हा हिमालय पर्वतामध्ये जेव्हा सकाळी सकाळी सूर्य उगवतो आणि त्याची जी सोनेरी किरणे आहेत ती जेव्हा बर्फावर पडतात त्यावेळी ही जे बर्फ आहेत ना ते कशासारखे चमकतात? हिऱ्यांसारखे चमकतात. म्हणून काय सांगितलेलं आहे की उषाने म्हणजे पहाट झाली आणि तिने हिमालय पर्वताला कशाचा हार घातला? तर हिऱ्यांचा हार घातला. आता हिरे म्हणजे काय? हे जे हिमालय पर्वतामध्ये जे बर्फ होतं ते बर्फ जे सूर्याच्या किरणांमुळे ते हिऱ्यासारखं चकाकू लागलं म्हणून त्याला सांगितलं आहे की उषाने हंस अभिनंदन किया और पहनाया हीरक हार. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? जगे हम लगे जगाने विश्व, लोक में फैला फिर आलोक, व्योमतम पुंज हुआ तब नष्ट, अखिल संस्कृती हो उठी अशोक. जगे हम, जगे हम म्हणजे आम्ही आता जागलोय. आता बघा फक्त आपण झोपेमधूनच जागलेलो नाही आहे तर आपण जे भ्रमामध्ये राहत होतो ना त्या भ्रमामधूनच आम्ही आता काय झालेलो आहोत? जागलो आहोत. तर जगे हम लगे जगाने विश्व, जेव्हा आपल्याला कळलं सत्य काय आहे तर आपण जगाला सुद्धा त्याचं खरं काय आहे ते शिकवणे आम्ही शिकवत आहोत. जगे हम लगे जगाने विश्व, लोक में फैला फिर आलोक. आणि लोकांमध्ये परत एकदा
उजेड पसरला आहे. म्हणजे अज्ञानरूपी अंधकारातून ते ज्ञानाच्या प्रकाशामध्ये येत आहेत. आता व्योमतम पुंज हुआ तब नष्ट. व्योम म्हणजे काय? तम म्हणजे अंधार आणि व्योम, व्योम म्हणजे छाया. तर अंधाराच्या छायेतून आपण, अंधाराची जी छाया आहे ती काय झाली आहे? आता नष्ट झाली आहे. व्योमतम पुंज हुआ तब नष्ट, हे काळोख नष्ट झालेलं आहे. अखिल संस्कृती हो उठी अशोक, आणि पूर्ण संसार हा जागलेला आहे उजेड. अशोक म्हणजे आनंदाने. शोकच्या विरुद्धार्थी शब्द अशोक, अशोकच्या विरुद्धार्थी शब्द शोक, म्हणजे आनंदाने संसार जे आहे ते जागलेलं आहे. विमल वाणीने वीणाली कमल कोमल कर में सप्रीत. तर विमल वाणीने वीणाली. आता विमल वाणी म्हणजे, विमल म्हणजे काय? विमल म्हणजे पवित्र. पवित्र वाणी म्हणजे बोल, आपली भाषा. पवित्र वाणीने वीणाली कमल कोमल कर के सप्रीत. म्हणजे आपण जेव्हा उठतो पहाटेच्या वेळी, आपली बोली कशी आहे? कमळासारखी कोमल आणि प्रेमाने भरलेली आहे. सप्तस्वर सप्त सिंधू में उठे. आता सिंधू म्हणजे काय? सिंधू म्हणजे नदी. तर या नदीमध्ये 7 स्वर, सप्त सिंधूमध्ये 7 नद्यांमध्ये 7 स्वर उठलेले आहेत. आता नद्यांचा स्वर कसा असेल? खळ 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 खळ, झुळझुळ झुळझुळ असा आवाज येतो ना पाण्याचा. छिडा तब मधुर साम संगीत. त्यावेळी आपला एक पहाटेचा एक सुंदर संगीत निसर्गामध्ये निर्माण झालेला आहे. ठीक आहे. विजय केवल लोहे की नहीं, धर्म की रही धरा पर धूप. आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे? विजय केवल लोहे की नहीं. लोहा म्हणजे काय? लोहा म्हणजे लोखंड. लोखंडापासून आपण काय बनवतो? आपण लोखंडाचे हत्यार बनवतो, आणि त्या हत्यारांनीच आपण फक्त विजय मिळवू शकत नाही. धर्म की रही धरा पर धूम. तर आपल्या भारत देशामध्ये धर्मालाही आपण फार मानतो. असं नाही आहे की आपल्याला एखाद्याला जर काहीतरी सांगायचं आहे किंवा त्याला पटवून द्यायचं आहे तर आपण तलवारच घेऊन त्याच्यासमोर उभं राहायचं आणि त्या मानेवरती तलवार ठेवून मी सांगतो ते तुला ऐकलंच पाहिजे असं बोलून केलं तर चालणार आहे का? नाही. तर आपल्या देशामध्ये धर्मालाही फार मानलं जातं. ठीक आहे. जर व्यवस्थित समजावून सांगितलं तर लोक समजू शकतात. त्यासाठी प्रत्येक वेळी तलवारच किंवा हत्यारेच घ्यायची गरज नाहीये. भिक्षु होकर रहते सम्राट, दया दिखलाते घर घर घूम. आता भिक्षु होकर रहते सम्राट. आता हे जे सम्राट अशोक होते, जेव्हा युद्ध झाल्यानंतर जेव्हा ते सगळं ते जिंकले त्या युद्धामध्ये आणि हे जे सगळे सैनिक मारले गेले, त्यांच्या बायका विधवा झाल्या, हे सगळं बघून त्यांना भयंकर त्रास झाला त्या गोष्टीचा, की आपण आपल्यासाठी आपल्या स्वार्थासाठी आपण युद्ध करतो खरं, पण त्यामध्ये कोण मारलं जातं? तर हे जे निष्पाप सैनिक आहेत ते मारले जातात, त्यांची कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, रस्त्यावरती येतात. तर ह्या मारामारीला मग काय अर्थ आहे असं विचार करून ते काय झालं, त्यांनी भिक्षू धर्म स्वीकारला. मग ते संन्यासी झाले, साधू झाले आणि ते जागोजागी फिरून मग लोकांना दया दिखला ते घर घर घूम. म्हणजे ते घरोघरी जाऊन लोकांना कोणाला मारझोड करू नका, कोणाची हत्या करू नका, प्राणीमात्रांवर दया करा, माणसांवर दया करा, आपापसावर दया करा, अशा प्रकारे ते सगळ्यांना जाऊन घराघरात जाऊन
शिकवण देऊ लागले. लक्षात घ्या, हे मोठे महाराज होते. अशोक, तुम्ही नाव ऐकलं असेल त्यांचं. जेव्हा त्यांना हे सगळं वाईट वाटलं मनाला, की हे निष्पाप लोक मारली जात आहेत, आपल्याला हे करणं चुकीचं आहे, हे समजल्याबरोबर त्यांनी संन्यास घेतला आणि ते सगळीकडे जागृती करू लागले आणि दयेचं काय महत्व आहे ते लोकांना सांगू लागले. गोरी ने दिया दया का दान, चीन को मिली धर्म की दृष्टी. आता गोरी ने दिया दया का दान, मोहम्मद गोरी जो होता त्याच्यावरती त्याला हरवून त्याला त्यांनी जीवदान दिलं होतं म्हणून सांगितलं आहे. गोरी को दिया दया का दान, कोणी? तर अशोक यांनी. चीन को मिली धर्म की दृष्टी. आता चीन जे होतं त्या लोकांकडे देवच नव्हता, तर आपले जे बुद्ध आहेत, गौतम बुद्ध, ते जे बुद्ध धर्म तिकडे चीनमध्ये तुम्ही बघा, गौतम बुद्धाचीच ते लोक पूजा करतात. तर त्यांच्या धर्माला पण त्यांनी दृष्टी मिळवून दिली. तिथे गौतम बुद्धाची प्रतिमा ठेवून ते त्यांची पूजा करतात. तर आपल्या भारताकडूनच त्यांना तो धर्म मिळालेला आहे. मिला था स्वर्ण भूमी को रत्न. आता आपलं भारत म्हणजे काय होती? सोन्याची भूमी होती आणि आपल्या ह्या भारत भूमीमध्ये अनेक रत्न, अनेक राजे महाराजे होऊन गेले होते. शील की सिंहल को भी सृष्टी. आता स्वर्णभूमी म्हणजे जावा आणि श्रीलंका हे जागेची नावं आहेत. श्रीलंका आपल्या भारताच्या खालच्या बाजूलाच आहे. शील की सिंहल को भी सृष्टी. सिंहल म्हणजे सुद्धा श्रीलंका, श्रीलंकेमधील राहणारे लोक. आता त्याची जी मुलं होती ना, गौतम बुद्धाची मुलं होती, एक मुलगी एक मुलगा. तर मुलगाचं नाव होतं महेंद्र आणि मुलीचं नाव होतं संघमित्रा. तर त्या लोकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी चायनामध्ये आणि जावा आणि श्रीलंका येथे आपल्या मुलांना पाठवलं आणि तिथे त्यांना पंचशील म्हणजे काय? अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, सत्य, ब्रह्मचर्य ह्या पंचशीलचा त्या लोकांना त्यांनी तिथे ज्ञान दिला होता. किसी का हमने छीना नहीं, प्रकृति का रहा पालना वही. आता आपला हा जो भारत देश आहे, आपल्या भारत देशाने, तुम्ही कधी कुठेतरी ऐकलंय का की भारताने ह्या देशावरती हल्ला केला, भारताने त्या देशावरती हल्ला केला आणि त्या देशाला आपल्यामध्ये मिळवून घेतलं, असं तुम्ही कधीतरी ऐकलंय का आत्तापर्यंत? नाही. संपूर्ण इतिहासामध्ये तुम्हाला हे कुठेही ऐकायला मिळणार नाही की भारताने कुठल्या तरी बाहेरच्या देशावरती हल्ला केला आणि तो देश आपल्यामध्ये मिळवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला असेल. ठीक आहे, मला तर माहिती नाही आहे, मी तर ऐकलं नाही आहे अजूनपर्यंत कधीही. तर किसी का हमने छीना नाही, आम्ही कधीच दुसऱ्यांच्या वस्तूकडे आशेने बघितलं नाही किंवा आपल्याला ती भेटली पाहिजे असं आपल्याला कधीच, किंवा ते हिसकावून आपण घेतलं पाहिजे असंही आम्हाला कधीच वाटलं नाही. छीना नाही म्हणजे आम्ही कधीही कुणाकडूनही काहीही आजपर्यंत हिसकावून घेतलेलं नाही. प्रकृति का रहा पालना यही. तर आपले ही जी भारतामधले लोकांची जी वृत्ती आहे की ते लोक कधीही वेळ प्रसंग पडला तर एकदम मुक्त हाताने काहीही त्याग आणि बलिदान करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. म्हणूनच आपल्या भारत देशाला एक महान देश म्हटलं जातं. का तर आम्ही कधीच कुणाच्याही परक्याच्या ह्याला आम्ही कधीही लालच करत नाही, कधीच आपण आशा करत नाही. म्हणजे ह्याच्यामधून त्यांना तेच दाखवायचं आहे की आपली ही जी भारतभूमी आहे ती कशी आहे, तर ती शस्य श्यामला भूमी आहे. आमच्याकडे हिमाच्छादित बर्फाच्छादित हिमालय पर्वत आहे आणि आपल्याकडे नदी, नाले, दर्या सगळ्या काही आहे आणि फूल, फळ आणि संपूर्ण
जंगलांनी वगैरे संपूर्णपणे परिपूर्ण आहे आपला हा भारत देश. कळते ना तुम्हाला? त्यामुळे आपल्याला कधीच कुणाकडूनही अशी आशा नसते की हा आपल्याला हे देईल, हा आपल्याला ते देईल. हमारी जन्मभूमी थी यही, कहीं से हम आए थे नहीं. आता भारत ही आपली काय आहे? जन्मभूमी आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपला जन्म भारतामध्ये झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, चायनामध्ये काय मानतात लोक की जर आपण या जन्मामध्ये जर चांगलं आणि पुण्याचं काम केलं ना तर आपल्याला भारतामध्ये पुढचा जन्म मिळेल, एवढं ते आपल्या भारताला मानतात. ठीक आहे. तर तुम्ही विचार करा की तुम्ही किती भाग्यवान आहात की तुमचा जन्मच भारत भूमीवरती झालेला आहे. म्हणून भारतामध्ये जन्मलेल्या लोकांना भाग्यवान म्हणतात. लक्षात घ्या, आपल्या देशात आपण जन्मलो म्हणजे आपण ना खूपच भाग्यवान आहोत. समजलं तुम्हाला? त्यामुळे आपण भारतीय म्हणून स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. तर हमारी जन्मभूमी थी यही, या देशाचाच, आपला भारत देशातच आपला जन्म झालेला आहे. कहीं से हम आए थे नहीं. आपण कुठून बाहेरून आलोय का इकडे आपल्या देशामध्ये? कुठे आपण बाहेर होतो आणि आपण तिकडनं आलोय का इकडे? नाही. तर भारत ही काय आहे? आपली जन्मभूमी आहे. आणि आपण अभिमानाने बोलू शकतो की आम्ही भारतीय आहोत आणि आमचा जन्म कुठे झालेला आहे? भारतातच झालेला आहे. आम्ही कुठून बाहेरून इकडे आलेलो नाही आहोत. चरित थे पूत भुजा में शक्ती. या भारतातील जी मुलं आहेत, पूत म्हणजे मूल, संतान, चरित्रवान आहेत. कसे आहेत? चरित्रवान आहेत. भुजा में शक्ती. असे मरगळलेले आहेत का ते लोक? आपल्या भारतातील लोक मरगळलेले आहेत का? नाही. तर आपल्या बाहूंमध्ये काय आहे? भरपूर शक्ती आहे. आपण वीर, शूरवीर आणि ताकदवर आहोत. नम्रता रही सदा संपन्न. पण आपल्यामध्ये फार आम्ही हुशार आहोत, आमच्यामध्ये फार वीरता आहे, आम्ही फार शूर आहोत. पण आम्ही त्याचा कधीतरी गैरफायदा घेतला का? आपण कमजोर लोकांना कधीतरी दाबून त्याच्याकडून हिसकावून वगैरे काय घेतलंय का? नाही. तर आम्ही जरी बलवान असलो, आम्ही शूरवीर असलो तरी सुद्धा आपल्यामध्ये जी आहे नम्रता, जी एक विनयशीलता आहे, जी नम्रता आहे आपल्या स्वभावामध्ये, ती आपण कधीही जायला दिली नाही. कळलं ना? आपण कसे आहोत? सर्व गुण संपन्न आहोत आणि आम्ही कोणाही कमजोराचा फायदा कधीही उचलत नाही. हृदय के गौरव में था गर्व. आपल्या हृदयामध्ये आपल्याला आपल्या भारताप्रती फार गर्व आहे की नाही? मला तर बाबा खूप गर्व आहे की मी भारतीय आहे. तर आपल्या हृदयामध्ये आपण भारतीय असल्याचा काय आहे? गर्व आहे. किसी को देख न सके विपन्न. आणि आपण कधीही दुसऱ्या लोकांना दुःखी बघू शकत नाही. हो की नाही? किसी को देख न सके विपन्न. विपन्न म्हणजे दुःखी, त्रासामध्ये आपण कधीही दुसऱ्याला बघू शकत नाही. हीच आपल्यामधली खासियत आहे, विशेषता आहे की वेळ प्रसंग पडला तर आपण भारतीय सगळे एकत्र होऊन कोणत्याही दुःखी कष्टी माणसाला लगेच मदतीला धावतो. हो की नाही? ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्या इथे संकट आलेलं आहे त्यावेळी कसे सगळे एक होऊन जातात. आणि त्यावेळी का हिंदू मुसलमान असं काहीही नसतं. सगळे फक्त माणुसकीनेच वागतात आणि माणूस म्हणूनच सगळ्यांना मदत करतात. म्हणून आपण कोणालाही दुःखी, त्रासामध्ये बघू शकत नाही. हमारे संचय में था दान, अतिथी थे सदा हमारे देव. आता कधीही एखादी गोष्ट आपल्याला भेटली तर आपली जी प्रवृत्ती आहे ना, संचय करणे म्हणजे काय? जमवणे. ठीक आहे. हमारे संचय में था दान. पण कसं आहे ना, आता मला भेटलंय ना
तर मी माझं लपून कुठेतरी ठेवून देणार आणि मी कुणालाही देणार नाही आत्ता, असा आहे का आपला स्वभाव? नाही. जर आपल्याकडे आहे आणि समोरचा माणूस त्रासामध्ये आपल्याला दिसला तर आपण लगेच त्याला मदत करायला धावतो. तर आम्ही जे काही कमवतो त्याच्यामधून आपल्याला दान द्यायची आपल्यामध्ये वृत्ती आहे. गरजू लोकाला आपण मदत करण्याची आपल्यामध्ये वृत्ती आहे. अतिथी थे सदा हमारे देव. अतिथी म्हणजे कोण? अतिथी म्हणजे पाहुणे. अतिथी देवो भव. आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की नाही, अतिथी देवो भव म्हणजे पाहुणा आला आपल्या घरामध्ये तर आपण पाहुण्याला कधीही कोणाचं स्थान देतो? देवाचं स्थान देतो. कळलं का तुम्हाला? म्हणून इथे काय सांगितलं आहे? अतिथी थे सदा हमारे देव. पाहुणा आपल्यासाठी नेहमी देव असायचा. वचन में सत्य हृदय में तेज. वचन में सत्य म्हणजे कधीही बोलले तर खरंच बोलणार. खोटी लबाडी फसवणूक हे आपल्यामध्ये नाही. वचन में सत्य, कधीही बोलले तर खरंच बोलणार आणि दिलेलं वचन पाळणार. हृदय में तेज, आणि आपलं जे खोटारडेपणा नाहीच आहे आपल्यामध्ये, म्हणून आपल्या हृदयामध्ये काय असतो? एक तेज असतो, एक निर्धास्तपणा असतो आपल्यामध्ये. प्रतिज्ञा में रहती थी टेव. आता प्रतिज्ञा म्हणजे काय? आपण प्रतिज्ञा घेतो की नाही, की प्राण जाए पर वचन न जाए, अशा प्रकारे. तर आपल्या हृदयामध्ये एक तेज आहे, आपल्यामध्ये एक गौरव आहे आणि आपण प्रतिज्ञा जी असते ती आपली प्रतिज्ञा अटल असते. असं नाही की आज ठरवलं आणि उद्या जाऊन विसरून गेलो, असं आपली वृत्ती नाही आहे. तर प्राण जाए पर वचन न जाए. जीव गेला तरी चालेल पण दिलेला शब्द नाही. शिकलात की नाही इतिहासामध्ये? वही है रक्त वही है देश, वही साहस है वैसा ज्ञान. आपण भारतीय आहोत. आपल्या अंगामध्ये आपला भारतीय रक्तच वाहत आहे. वही है देश, आणि आपला देशही तोच आहे, भारत. वही साहस आहे, आणि भारतामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत ते साहसी आहेत, शूर आहेत, वीर आहेत. वैसा ज्ञान. फक्त ते शूरवीर आहेत का? नाही, तर ते ज्ञानी सुद्धा आहेत, विद्वान सुद्धा आहेत. वही है शांती वही है शक्ती. आपल्यामध्ये शांती, सुख, शांती, समाधानही आहे. आपल्यामध्ये शक्ती सुद्धा आहे. आपण डरपोक आहोत का? कुणी आलं समोरून की आपण पळून जातो का मागून? नाही, तर आपण समोरून त्याचा काय करू? सामना करू. ये तुला बघतो आता आम्ही, हो की नाही? तर आपण डरपोक नाही. आणि आपल्या धमन्यांमध्ये कशाचं आहे? आपल्या पूर्वजांचा जो शूरवीर रक्त आहे तो अजूनही आमच्या धमन्यांमध्ये वाहत आहे. आजही आपला देश तोच आहे. आम्ही भारतीय सुद्धा तसेच आहोत, साहसी, शूर आणि वीर. आणि आमचं ज्ञान, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही अग्रगण्य आहोत. प्रत्येक क्षेत्रात आम्ही पुढे आहोत. आम्ही ज्ञानी आहोत. आम्ही सगळ्यामध्ये अतिशय पुढाकार घेत असतो. आणि अजूनही आमच्यामध्ये शांती आहे, समाधान आहे. आम्ही लगेच काय मारामाऱ्या करायला जात नाही कुणालाही. आणि आपल्यामध्ये ताकद आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण जाऊन प्रत्येक वेळी लढाईच करणार. वही हम दिव्य आर्य संतान. आर्य म्हणजे कोण? आर्य म्हणजे क्षत्रिय. आपले जे राजे महाराजे होते, तर आपल्यामध्ये त्यांचं जे आर्य लोक आहेत त्यांचेच आम्ही कोण आहोत? मुलं आहोत. त्यांचेच आम्ही संतान आहोत. त्यांच्यासारखेच आम्ही शूर, वीर, दयाळू, सुख, शांती, समाधान, ज्ञान, सगळे गुण आहेत आमच्यामध्ये. ठीक आहे? जिये तो सदा इसी के लिए, यही अभिमान रहे यह हर्ष. आम्ही जगू कशासाठी? तर आमच्या देशासाठी आम्ही जगू. कळलं? आपल्या देशासाठी, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आम्ही जगू. आणि
आपला हा जो भारत देश आहे, आपल्या भारत देशाची जी संस्कृती आहे, तर त्याचा आपल्याला काय आहे, अभिमान आहे. हर्ष म्हणजे काय, हर्ष म्हणजे खुशी, आनंद. तर आम्हाला आनंद आहे की आम्ही ह्या भूमीवरती जन्म घेतलेला आहे. निछावर कर दे हम सर्वस्व. आणि या आमच्या भारतभूमीसाठी आम्ही आमचं सर्वस्व निछावर करायला तयार आहोत. तन मन धन सर्व काही आम्ही प्राणपणाला सुद्धा लावायला तयार आहोत आमच्या भारत देशासाठी. हमारा प्यारा भारत वर्ष. आणि आपला हा जो भारत देश आहे तो आपल्याला फारच प्रिय आहे आणि त्याच्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी आम्ही आमचं सर्वस्व बलिदान करायला तयार आहोत. तर अशा प्रकारे त्यांनी ही कविता लिहिली आहे. तर कवी कोण आहेत, तर जयशंकर प्रसाद. हे बघा, विसरू नका, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण सुरुवात केलेला आहे आपली हिंदी आणि मराठीचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे इंग्लिश चॅनलमध्ये. तर तुम्ही नक्की बघा, नाही पाहिलं असेल तर. आणि निबंधलेखन, पत्रलेखन, कथालेखन, कहाणी लेखन सगळं काही आहे माझ्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं काहीही कारण नाही. आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ अपलोड करीन. ठीक आहे. आणि माझी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि जे आहे मोफत आणि फॉरवर्ड करा जास्तीत जास्त मुलांना, जेणेकरून आता लॉकडाऊनमध्ये ही मुलं घरी बसल्या बसल्या छान प्रकारे अभ्यास करू शकतील. ठीक आहे. आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझं शिकवणं? आवडला ना? मग लाईक केलं की नाही अजून तुम्ही? मग पटकन लाईक करा बघू. शाबाश. आणि फॉरवर्ड करायला विसरायचं नाही. ठीक आहे. चला तर मग आता घरीच राहा आणि सुरक्षित राहा आणि अभ्यासाला सुरू करा. ठीक आहे. आता हे काय असंच किती दिवस चालणार सांगता येत नाही आणि पटकन संपेल सुद्धा. सगळ्यांचं वॅक्सिनेशन झाल्यानंतर शाळा सुरू होतील, मग तुमच्यावरती जास्त लोड यायला नको, म्हणून आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. आणि मी आहेच तुमच्याबरोबर, त्यामुळे काळजी करायचं काहीही कारण नाही. ठीक आहे. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.